नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा गुरुपौर्णिमेला 2 दुर्मिळ योग तयार झालेले आहेत. होय, या दोन्ही योगांचा प्रभाव 29 जुलै रोजी दिवसभर असणार आहे. मग या दिवशी नेमकं काय करावं, चला तर जाणून घेऊया. खरं तर यंदा आषाढ पौर्णिमेची तिथी ही 28 आणि 29 रोजी विभागून आल्यामुळे गुरुपौर्णिमा कधी आहे हा प्रश्न भाविकांना पडलेला आहे. आता 28 की 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करावी हे तर आपण जाणून घेणारच आहोत. शिवाय या दिवशी जुळून आलेले दुर्मिळ योग कोणते आहेत हेही आपण जाणून घेऊया. हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे 28 जुलै रोजी सायंकाळी 6:21 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 29 जुलै रोजी रात्री 8:07. महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष प्राधान्य दिलं जातं. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेची तिथी 29 जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा बुधवारी 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरुपूजन आणि धार्मिक कार्यासाठी काही मुहूर्त शुभ मानले जातात. जसं पहाटे 4:17 ते पहाटे 4:49 हा शुभ मुहूर्त असणार आहे. ही वेळ साधना आणि चिंतन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते. या काळात स्वामींचा, दत्तगुरूंचा किंवा तुमच्या आराध्य गुरूंचा मंत्रजप करावा. त्याचबरोबर या दिवशी विजय मुहूर्त असणार आहे दुपारी 2:43 ते दुपारी 3:37. ही वेळ नवीन कामाच्या सुरुवातीसाठी योग्य मानली जाते. शिवाय तुम्हाला कोणता संकल्प घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा ही वेळ अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपण या वेळेत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामाचा श्रीगणेशा करू शकता असं सांगितलं जातं. त्याचबरोबर संध्याकाळचा मुहूर्त आहे संध्याकाळी 7:14 ते रात्री 8:16. आपल्या आयुष्यातील गुरुजींना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाची गुरुपौर्णिमा ही धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अतिशय दुर्मिळ मानली जात आहे. कारण या दिवशी 2 अत्यंत शुभयोग एकत्र येत आहेत. पहिला प्रीतियोग. हा योग प्रेम, परस्पर सुसंवाद आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे नात्यातील कटुता दूर करण्यासाठी हा काळ उत्तमच असतो. दुसरा हर्षल योग. हा योग यश, आनंद, उत्साह आणि शुभ फळ देणारा मानला जातो. या दोन्ही योगांचा प्रभाव 29 जुलै रोजी दिवसभर असणार आहे. यामुळे या काळात योग्य विधींनी गुरुपूजन केल्यास जीवनात सुख, शांती आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात अशी मान्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार महाभारताचे महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच आषाढ पौर्णिमेला झाला होता. त्यांनी मानवी कल्याणासाठी 4 वेद आणि 18 पुराणांचे संपादन करून जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला. म्हणूनच या दिवशी व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पाय धुवून त्यांची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि गरजू व्यक्तींना दानधर्म करणं हेही अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. त्यामुळे मनातील नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातं. आता या दिवशी नेमकं काय करावं तर धार्मिक मान्यतेनुसार प्रीतियोग आणि हर्षयोग हे दोन्ही शुभयोग मानले जातात. या योगांच्या काळात केलेली सात्विक साधना, पूजा आणि शुभ कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी काही गोष्टी लाभदायक मानल्या जातात. जसे ब्रह्ममुहूर्तात किंवा सूर्योदयानंतर लवकर स्नान करावं. स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. हा दिवस ईश्वर भक्तीत अतिशय शुभ कार्यासाठी अर्पण करावा असा संकल्प करावा. या योगाचा संबंध शुभता आणि सकारात्मकता या ऊर्जेशी जोडला जात असल्याने भगवान श्रीहरी विष्णू, श्रीकृष्ण किंवा आपल्या गुरूंची पूजा या दिवशी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करावीत. पिवळी फुलं, अक्षता आणि नैवेद्यही अर्पण करावा. तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्ताचं पठण करावं. गुरूचं स्मरण करून गुरुस्तोत्र किंवा गुरु गायत्री मंत्राचाही जप करावा.
याचबरोबर चंद्र मनाचा कारक मानला जातो, त्यामुळे संध्याकाळी चंद्रदर्शनही करावं. चंद्राला पाणी किंवा दूध मिश्रित जल अर्पण करावं. यावेळी ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा आणि आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपल्या सामर्थ्यानुसार दान करावं. हे खूप शुभ मानलं जातं. शिवाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी 2 शुभयोग जोडून येत आहेत, हे दुर्मिळ आहेत. पहिली प्रीतियोग आणि दुसरा हर्षणयोग. या काळात तुम्ही काही शुभ कार्याची सुरुवातही करू शकता, जसे नवीन शिक्षण किंवा अभ्यासाला सुरुवात करणं, आध्यात्मिक संकल्प करणं, नवीन व्यवसायाचे नियोजन करणं, घरातील शुभ पूजन करणं किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन करणं. हर्षणयोग म्हणजे आनंद देणारा योग. त्यामुळे या दिवशी राग, वादविवाद आणि कटू बोलणं टाळावं. कुटुंबासोबत वेळ घालवावा, भजन, कीर्तन किंवा नामस्मरण करावं. सकारात्मक विचार ठेवावे. खोटं बोलू नये, कुणाचाही अपमान किंवा निंदा करू नये. अनावश्यक राग किंवा वाद टाळावा. तामसिक आहार आणि व्यसन करू नये. कोणाचे मन दुखावेल असे वर्तनही या दिवशी अजिबात करू नये. धार्मिक मान्यतेनुसार प्रीतियोग प्रेम, सौहार्द आणि सकारात्मक संबंध दृढ करण्याचे प्रतीक मानला जातो. तर हर्षणयोग आनंद, उत्साह आणि शुभ फलदायी ऊर्जा देणारा योग मानला जातो. या काळात श्रद्धेने पूजा, जप, दान आणि सत्कर्म केल्यास मन प्रसन्न होतं, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मकतेची भावना निर्माण होते, अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं सांगितलं जातं. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नेमकं काय करता? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.